गुड मॉर्निंग अकोला. जगात 30 लोक पुढे जातात जे सूर्याला जागे करतात आणि 30 लोक पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जाग करतो. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी मानसी आपले हार्दिक स्वागत करते. आपण सर्वांना माहितीच असेल की आज जागतिक पर्यावरण दिन आहे. दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात सन 1972 साली संयुक्त राष्ट्राने केली होती. संयुक्त राष्ट्राचे असे करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणाच्या प्रती सर्व लोकांना जागृत करणे असा होतो. बदलत्या काळानुसार पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईडची वाढ ही एक गंभीर समस्या आहे जी आज आपणा सर्वांकरिता एक डोकेदुखी बनली आहे. याच कारणामुळे संयुक्त राष्ट्राने देशातील सर्व जनतेला आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती जागृत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. तसेच आजच्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटना, जन्मदिन, निधन याविषयी माहिती आपण जाणून घेऊयात. इसवी सन 1507 साली इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांनी व्यापार करारावर आपली सहमती दर्शविली. सन 1659 साली मुघल बादशहा औरंगजेब यांनी दिल्ली येथे राज्याभिषेक केला. सन 1907 साली स्वामीनारायण पंथाची स्थापना करण्यात आली. सन 1952 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही कायदा पदवी बहाल केली. सन 1975 साली इजिप्त देशातील सुएझ कालवा हा सन 1967 सालापासून वापरण्यास बंद करण्यात आला होता. तो जवळपास 8 वर्षांनंतर वाहतुकीसाठी उघडा करण्यात आला. सन 1980 साली भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सहसंस्थापक नारायणराव मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. सन 1984 साली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला. इसवी सन 1879 साली भारतीय व्यापारी संघटनेचे नेते आणि समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले यांचे अनुयायी व भारतीय स्वातंत्र्य सेनानी नारायण मल्हार जोशी यांचा जन्मदिन. इसवी सन 1881 साली महाराष्ट्रीयन हार्मोनियम वादक, रंगमंच अभिनेता आणि संगीतकार गोविंदराव टेंभे यांचा जन्मदिन. सन 1900 साली नोबेल पारितोषिक विजेते हंगेरियन ब्रिटिश इलेक्ट्रिकल अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ डेनिस गॅबर यांचा जन्मदिन. सन 1908 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसंस्थापक रवी नारायण रेड्डी यांचा जन्मदिन. सन 1945 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू अंबर रॉय यांचा जन्मदिन. सन 1946 साली इंग्लंड देशातील फॉर्म्युला 1 संघाचे सहसंस्थापक आणि माजी अभियांत्रिकी संचालक सर पॅट्रिक हेड यांचा जन्मदिन. सन 1950 साली ब्रिटिश कॉमनवेल्थ खेळातील सुवर्णपदक विजेते भारतीय महाराष्ट्रीयन कुस्तीगर व कुस्ती प्रशिक्षक हरिश्चंद्र माधवराव बिराजदार यांचा जन्मदिन. सन 1961 साली प्रसिद्ध भारतीय टेनिस प्रशिक्षक व माजी टेनिस खेळाडू रमेश कृष्णन यांचा जन्मदिन. सन 1972 साली प्रसिद्ध भारतीय हिंदुत्ववादी राजकारणी व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्मदिन. सन 1910 साली अमेरिकन लघुकथा लेखक ओ हेनरी यांचे निधन. सन 1916 साली ब्रिटिशकालीन भारतातील ब्रिटिश लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि वसाहती प्रशासक व्हाईसरॉय लॉर्ड हर्बर्ट किचनर यांचे निधन. सन 1942 साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील प्रतिभाशाली गझल आणि गीत गायक मास्टर मदन यांचे निधन. सन 1973 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अध्यक्ष आणि पुस्तक लेखक माधव गोळवलकर यांचे निधन. सन 1996 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी साहित्य आणि संस्कृतीचे लेखक व अभ्यासक कुबेरनाथ राय यांचे निधन. सन 2004 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तसंच कॅलिफोर्नियाचे 33वे गव्हर्नर व हॉलिवूड अभिनेते रोनाल्ड विल्सन रिगन यांचे निधन. सन 2017 साली भारतातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून सर्वात जास्त जडवजनी GSLV Mark 3D-1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
आजच्या दिवशी सन 1984 साली पंजाबमधील अमृतसर मंदिराच्या आत काही अतिरेकी जाऊन दडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपल्या लष्करी दलाच्या मंदिरावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. याकरिता ऑपरेशन ब्लू ही मोहीम राबविली गेली. दर्शकांनो, आपण आत्ताच आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. आता जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स. गरोदरपणात बाळाच्या योग्य विकासासाठी तुम्ही खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली पाहिजे. जंक फूड किंवा बाहेरचे अन्न जास्त खाल्ल्याने बाळाच्या विकासावर परिणाम होतो. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील गर्भधारणा हा अत्यंत महत्त्वाचा काळ असतो, कारण या काळात निर्माण होणाऱ्या छोट्या जीवाची काळजी घेणे, त्याची जबाबदारी घेणे गरजेचे असते. स्वतःला आणि तुमच्या मुलांना निरोगी ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सकस आहार घेणे गरजेचे आहे. तुमच्या खाण्यापिण्याच्या बाळाच्या विकासावर परिणाम होतो. गरोदरपणात महिलांना विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. अशा स्थितीत जंक फूड आणि तळलेले रोस्ट खाणे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. याचा परिणाम बाळाच्या विकासावरही होतो. तुमचा डाएट प्लॅन कसा असावा हे जाणून घ्या. गरोदरपणात आहार योजना. गरोदरपणात महिलांनी वेळोवेळी काहीतरी खात राहावे. यामुळे महिलांमध्ये अपचन आणि उलटीची समस्या कमी होते. गर्भवती महिलांनी फास्ट फूड, जंक फूड जास्त खाऊ नये. जास्त तळलेले, भाजलेले आणि तिखट मसालेदार खाणे टाळा. गरोदरपणात व्हिटॅमिन, आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घ्याव्यात. गर्भावस्थेच्या सुरुवातीला 3 महिने फॉलिक ॲसिड घ्यायला हवे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत कॅल्शियम आणि लोह द्यावे. रोज किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अंकुरलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, गूळ आणि तीळ घ्यावे. गरोदरपणात उपवास टाळा आणि कच्चे दूध पिऊ नका. गरोदरपणात धूम्रपान आणि मद्यपान करू नका. कॅल्शियमसाठी भिजवलेले काजू आणि अंजीर खा. गरोदरपणात भाज्यांचे सूप आणि फळांचा रस प्या. प्रोटीनसाठी तुम्ही दूध, शेंगदाणे, चीज, काजू, बदाम, डाळी, मासे, अंडी खाऊ शकता. फॉलिक ॲसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी मसूर, राजमा, पालक, वाटाणे, मका, हिरवी मोहरी, भेंडी, सोयाबीन, चणे, स्ट्रॉबेरी, केळी, अननस आणि संत्री खा. गरोदरपणात पिठाची भाकरी खावी. कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. दर्शकांनो, आपण आत्ताच आजच्या हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. सोने की साइकिल, चांदी की सीट. हाँ जी, 3 जून को होता है इंटरनेशनल बाइसिकल डे. बाहिदी एंटरप्राइजेज यहाँ पर मैं हूँ और साइकिल से जुड़ी आपकी यादें हम ताज़ा करने वाले हैं. करीब 1990 से जो है ये रेंजर साइकिल जो है सबसे पहले शुरुआत हुई थी. मैंने प्यार किया मूवी में सबसे पहले वो साइकिल को दिखाया गया था और उसके बाद सलमान खान ने जब वो साइकिल स्टार्ट की चलाना, तब हम भी पढ़ रहे थे, हम भी उस ज़माने में जो स्कूलिंग था, और तब वो फिर साइकिल का एक क्रेज़ बढ़ा कि रेंजर साइकिल, तब से फिर रेंजर साइकिल का ट्रेंड चालू हो गया. सलमान खान ने साइकिल चलाई है, हम आपके है कौन या मैंने प्यार किया में, तब से आपने चलाने लगी. बस वही देख के ऐसा कॉन्फिडेंस आया चलाने का. ला 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 ला. तो अभी ट्रेंडिंग रहने वाली आज की, मतलब मैं कहूँगा न्यू जनरेशन बाइसिकल, ई साइकिल हमारे पास है. तो डिजिटल लॉक है, एक डिजिटल लॉक आप यहाँ पे ऑपरेट करिए. जब इसको आप अनलॉक करेंगे, इसके बाद में इसके सारे बैटरी फंक्शंस ऑन हो जाते हैं. इसमें यहाँ पे एक स्विच दिया हुआ है, इसको आप प्रेस करोगे और इसमें इसके बाद में इसका डिजिटल फंक्शन जो है ऑन हो जाएगा. बस एक्सीलेटर घुमाओ और आपका साइकिल जो है वर्किंग स्टार्ट है. इसमें अभी एक चीज़ और भी इसमें कंपनी ने दी है, वो है पैडलेक टेक्नोलॉजी. स्पोर्ट्स के लिए भी यूज़ होता है. जब आपको साइकिलिंग करनी है तब आप साइकिलिंग, अगर आपको कम्यूट के लिए कहीं लेके जाना है, आपको कहीं काम के लिए लेके जाना है, आपको बाइक यूज़ करने की ज़रूरत नहीं है, आप बस ये साइकिल निकालो, आप आपका काम करके आ सकते हैं. एवरेज क्या होगा? एक सिंगल चार्ज में एवरेज 35 से 40 किलोमीटर साइकिल चलता है. एक सिटी राइड के लिए सबसे सफिशिएंट है. आप दिन भर एक सिटी में पूरा ड्राइव कर सकते हैं इसका. आप बताइए रीना जी, क्यों, आपको क्या लगता है कितना इम्पोर्टेंट है बाइसिकलिंग? सब बहुत इम्पोर्टेंट है. एक्चुअली फिटनेस के लिए इम्पोर्टेंट है. सर मैं खुद के लिए भी करती हूँ सायकलिंग फिट रहने के लिए. ज्यावेळेस मी स्कूलमध्ये जायचो तेव्हापासून मी पाहतो यांचं स्टोर. तुम्ही स्कूलमध्ये जायचे? बापरे, तुमच्याकडे पहिली सायकल कोणती होती? पहिली माझ्याकडे हिरोचीच होती. हिरोचीच होती. आता हिरोचीच घ्यायची आम्हाला. हिरो सारखा दिसतोच आपला भाऊ म्हणा. रही बात आरआरसी की, तो शायद ही कोई अकोला में घर होगा जो
आरजे श्री का RRC का सिटी कट्टा शो नहीं देखता होगा, हम तो रोज़ ही देखते हैं। और साइकिलिंग इसलिए भी करनी चाहिए क्योंकि देखिए ना, हम टाइम नहीं निकाल पाते जिम वगैरह इन सब के लिए, एक्स्ट्रा एफर्ट्स लेने के लिए, तो साइकिलिंग इज़ द बेस्ट थिंग टू डू। नहीं कुछ तो एटलीस्ट साइकिलिंग। थैंक यू सो मच। तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. आज योग शिक्षिका श्रद्धा मुकाशे मॅडम योगामध्ये काय शिकवितात बघूया. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला. आपण रोज रोज नवीन नवीन योगाभ्यास शिकतो आहे. तर आज आपण आजच्या सेशनमध्ये आपण थोडे प्राणायाम शिकणार आहोत. आपण सगळ्यात आधी शिकणार आहोत समवेत समगती प्राणायाम, ज्याला आपण दीर्घ श्वसनसुद्धा म्हणू शकतो आणि सहज प्राणायामसुद्धा म्हणू शकतो. जे आपलं नॉर्मल ब्रिदिंग आहे, नैसर्गिक जे श्वसन सुरू आहे त्याच्यासोबत आपल्याला मोजमाप जोडायचं आहे आणि तो अभ्यास करायचा आहे. तर तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी कोणत्याही साध्या आसनामध्ये, जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं होतं, अर्ध पद्मासन, पद्मासन, स्वस्तिकासन, सिद्धासन, सिद्धयोनी आसन यापैकी किंवा सुखासन यापैकी कोणत्याही एका आसनामध्ये आपल्याला बसायचं आहे. आता मी सिद्धासन मध्ये बसलेले आहे. उजवी टाच मूलाधारला स्पर्श करत आणि डावी टाच उजव्या टाचेच्या वरती स्थिर बसायचं आहे. जो आपण सहज श्वास, जो आपला नॅचरल श्वास चालू आहे त्या श्वासाला फक्त आपल्याला मोजमाप जोडायचं आहे. हां, तर मी श्वास घेते आणि तुम्हाला सांगते की मोजमाप कसं जोडायचं. समजा आपण श्वास घेणे सुरू केले. तर हा प्राणायाम करताना मोजमाप जोडायचं आहे तुम्हाला. आणि श्वास घेत घेत जसं 1 2 3 4 5 जितकी आपली क्षमता असेल त्याप्रमाणे तो घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्या क्षमतेप्रमाणेच सोडायचं आहे. घेतानाचं आणि सोडतानाचं प्रमाण हे सारखं असावं किंवा सोडतानाचं जे प्रमाण आहे ते दुप्पट असावं असं हठयोगामध्ये सांगितलेलं आहे. की जितका ज्या मात्रेमध्ये आपण श्वास घेतो तितक्याच मात्रेमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त किंवा दुप्पट असा श्वास सोडावा. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण श्वास घेतो तर त्यावेळेला आपले लंग्स जे आहे, आपले जे फुफ्फुस आहे हे एक्सपांड होतात. आपले ते फुगा जसा असतो फुग्याप्रमाणे आपले लंग्स असतात आणि त्याच्यावर बारीक बारीक नसा असतात, आपल्या केसांपेक्षा जास्त बारीक असतात. आणि त्या नसांमध्ये शेवटपर्यंत श्वास पोहोचावा याच्याकरता आपल्याला दीर्घ श्वसन करून उच्छ्वास जो आहे तो जास्त करायचा असतो. तर आता आपण करूया समवेत समगती प्राणायाम. श्वास घेणे आणि सोडणे. मी काउंटिंग करते, तुम्ही श्वास घ्यायचा आहे. चला, श्वास घ्या, सुरू करा. 1 2 3 4 5 छोड़िए. 1 2 3 4 5 रिलॅक्स. अशा पद्धतीने कंटिन्यू श्वास घ्यायचा आहे न थांबता. आणि जितका दीर्घ होईल तितकं जास्त चांगलं. जितका दीर्घ श्वास घेता येईल तितकं आपल्या लंग्समध्ये श्वास जास्त जातो, लंग्स एक्सपांड होतात आणि आपली श्वसन क्षमता जी आहे ती वाढते. तर आपण पुन्हा याची प्रॅक्टिस करूया. माझ्यासोबत करायचं आहे. मी बोटांवर काउंटिंग करते, तुम्हाला लक्षात येईल कसं करायचं ते. सुरू करूया. रिलॅक्स.
जर आपली क्षमता 5 सेकंदपर्यंत श्वास घेण्याची नसेल तर आपण 3 सेकंदपासून सुरुवात करू शकतो, 2 सेकंदपासून सुरुवात करू शकतो. असं काही नाही आहे, कारण की प्रत्येकाची शारीरिक क्षमता, ब्रीदिंग कपॅसिटी ही सगळी वेगवेगळी असते. तर ज्यांना, काही लोकांना 10 पर्यंत श्वास घ्यायला जमतं, काही लोकांना 15 पर्यंत जमतं. म्हणून असं नाही की बा आपण 5 मध्ये श्वास घ्यावा, 10 मध्ये श्वास घ्यावा. आपली शारीरिक क्षमता ओळखून आपण श्वास घेणं सोडणं करायचं आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा करूया. अशा पद्धतीने आपल्याला समवेत समगती म्हणजे मोजमाप घेऊन श्वास घेणे याला समवेत समगती प्राणायाम असं म्हणतात. आता आपण रेचक म्हणजे जो श्वास सोडणे आहे, 2 गोष्टी आहेत. पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे आणि कुंभक म्हणजे श्वास रोखणे. तर आपल्याला पूरक 1 पटीने आणि रेचक जे आहे ते दुपटीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण एकदा करून पाहू. माझ्यासोबत करायचं आहे. श्वास घ्या, सोडायचंय. अशा पद्धतीने 5 सेकंद श्वास घेणे आणि 10 सेकंद श्वास सोडणे. ही पद्धती जर का आपण केली तर आपल्याला आपली जी ब्रीदिंग कपॅसिटी आहे, श्वसन क्षमता, ती आपली भरपूर प्रमाणात वाढणार आहे. आणि जेव्हा आपण शरीराला भरपूर ऑक्सिजन पुरवतो त्यावेळेला इंटरनल ऑर्गन्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला होणारे जे आजार आहेत त्यापासून आपण दूर राहतो. ठीक आहे, आज पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटूया. हरिओम तत्सत. स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगले. दर्शकांनो, आपण श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याकडून योग शिकलोत. आता आपण प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकूयात. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आपल्या सगळ्यांचं आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, आपण मागच्या इंग्लिश स्पीकिंगच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं कीप ऑन आणि प्लस एखादी ॲक्शन आणि हे करत राहा, असं करत राहा, गात राहा, नाचत राहा, असं आपण कीप ऑन प्लस ॲक्शन वर्ड प्लस ING ही कन्स्ट्रक्शन पाहिली होती. आपण दुसऱ्यांना सजेशन देतो आहे की असं करत राहा. आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपण एक खूप छान वाक्य शिकणार आहोत. आय विश आय कुड. काश, काश मैं ऐसा कर पाती या काश ऐसा हो पाता, कदाचित, जर असं झालं असतं तर ती एक आपल्या मनातली खंत असते की असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर, हे झालं असतं तर, मी अशी झाली असते तर. सो ही जी खंत आहे ही आपल्याला इंग्लिशमध्ये कशी वापरायची ते आपल्याला शिकायचं आहे. तर मित्रांनो, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय विश आय कुड. काश ऐसा हो पाता. ओके, मग आता आपले कोणत्या कोणत्या खंत आहे? अशा तर जीवनामध्ये खूप साऱ्या विश आहे, खूप साऱ्या ॲस्पिरेशन्स आहे, खूप सारे डिझायर्स आहेत, तुमच्या इच्छा आहे, आकांक्षा आहे ज्या पूर्ण नाही होऊ शकल्या, पण ती एक परंतु आपल्या लाईफमध्ये तो राहतो. काश ऐसा हो पाता. तर ते आपण आज आपण इंग्लिश स्पीकिंगच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. तर आपण त्याचे वाक्य बनवूयात. ह्या माझ्या खंत आहे तर तुमच्या वेगळ्या असू शकतात आणि प्रत्येक व्यक्तीला ते असतंच की काश ऐसा हो पाता, कदाचित असं झालं असतं तर. ओके, तर ही खंत जी व्यक्त करायची ती इंग्लिशमधून करूया. आय विश आय कुड फ्लाय इन द स्काय. काश मैं आसमान में उड़ पाती. कदाचित मी जर आकाशात उडू शकले असते तर. आय विश आय कुड फ्लाय इन द स्काय. आय विश आय कुड मीट यू. कदाचित, काश मैं आपको मिल पाती, कदाचित मी तुम्हाला भेटू शकले असते तर.
काश मैं आपको मिल पाती, आई विश आई कुड मीट यू, आई विश आई कुड टीच यू, काश मैं आपको पढ़ा पाती, आई विश आई कुड मैरी यू, काश मैं आपसे शादी कर पाती, जस्ट अ सेंटेंस, आई विश आई कुड मीट द गॉड, काश मैं भगवान को मिल पाती, आई विश आई कुड सी द गॉड, काश मैं भगवान को देख पाती, आई विश आई कुड टॉक टू यू, काश मैं तुमसे बात कर पाती, आई विश आई कुड बी इन माई चाइल्डहुड अगेन, काश मैं मेरे बचपन में जा पाती, आई विश आई कुड मीट माई चाइल्डहुड फ्रेंड्स, काश मैं मेरे बचपन के दोस्तों को मिल पाती, आई विश आई कुड बी इन द स्कूल अगेन, काश मैं फिर से स्कूल जा पाती एज अ स्टूडेंट, आई विश आई कुड बी अ बेबी अगेन, काश मैं एक छोटी बेबी बन जाती फिर से, बिकॉज चाइल्डहुड इज़ द मोस्ट प्रीशियस टाइम ऑफ आवर लाइफ. यस, जब हम बड़े हो जाते, जब छोटे रहते तब हमको विश रहती कि मैं बड़ी कब होंगी, और जब बड़े हो जाते तो आपकी इच्छा रहती काश बचपन फिर से जा पाते और वही दिन फिर से जी पाते. ओके, सो आई विश आई कुड बी अ चाइल्ड अगेन, आई विश आई कुड बी इन द चाइल्डहुड अगेन, काश मैं मेरे बचपन में फिर से जा पाती. आई विश आई कुड मीट माई ग्रैंडफादर अगेन बिकॉज ही इज़ नो मोर, तो अभी वो नहीं है, तो मुझे ऐसा लगता है आई विश आई कुड मीट माई ग्रैंडफादर, काश मैं मेरे दादाजी से मिल पाती. आई विश आई कुड टॉक टू यू, काश मैं आपसे बात कर पाती. आई विश आई कुड ओपन अ स्कूल, काश मैं मेरी स्कूल ओपन कर पाती. आई विश आई कुड टीच यू, काश मैं आपको पढ़ा पाती. आई विश आई कुड मीट द फेरीज, काश मैं परियों को मिल पाती. आई विश आई कुड टच द फेरीज, काश मैं परियों को टच कर पाती. आई विश आई कुड बी अ बर्ड, काश मैं एक पंछी होती. आई विश आई कुड अंडरस्टैंड यू, काश मैं आपको समझ पाती. आई विश आई कुड बी एज ब्यूटिफुल एज यू, काश मैं आपकी जितनी सुंदर होती. आई विश आई कुड डू द एंकरिंग, काश मैं एंकरिंग कर पाती. आई विश आई कुड टॉक इन इंग्लिश, काश मैं इंग्लिश में बोल पाती. जस्ट अ सेंटेंस, आई कैन टॉक इन इंग्लिश, इट इज़ जस्ट अ सेंटेंस. तो ये तो सबकी विश है, आई विश आई कुड टॉक इन इंग्लिश. यस, तो वो जल्दी पूरी होने वाली, इट विल नो मोर अ विश. ओके, इफ़ यू आर विथ अस, अगर आप RRC के साथ रोज़ रहते हो, रोज़ आपको हमें 15 मिनट्स देते हो, तो ये विश बहुत ही जल्द पूरी होने वाली है. सो व्हाट इज़ दैट विश? या काश मैं इंग्लिश में बोल पाती. आई विश आई कुड टॉक इन इंग्लिश फ्लुएंटली, मैं इंग्लिश बहुत अच्छी तरीके से बोल पाती. आई विश आई कुड राइट अ नॉवल, काश मैं एक नॉवल लिख पाती. आई विश आई कुड रीड योर माइंड, काश मैं आपके मन का पढ़ पाती. आई विश आई कुड अंडरस्टैंड द बर्ड्स लैंग्वेज, काश मैं पंछियों की लैंग्वेज समझ पाती. आई विश आई कुड हेल्प एवरी पुअर, काश मैं हर एक गरीब व्यक्ति को मदद कर पाती. आई विश आई कुड बी अ मिलेनियर, काश मैं बहुत रिच होती. आई विश आई कुड ड्राइव अ कार, काश मैं कार ड्राइव कर पाती. आई विश आई कुड बी अ पायलट, काश मैं एक पायलट होती. आई विश आई कुड गो टू द अमेरिका, काश मैं अमेरिका जा पाती. आई विश आई कुड मीट मिस्टर नरेंद्र मोदी, काश मैं नरेंद्र मोदी जी से मिल पाती. आई विश आई कुड बी द एजुकेशन मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, काश मैं महाराष्ट्र की शिक्षण मंत्री होती. आई विश आई कुड बी इन योर शूज़, काश मैं आपकी जगह होती. यस, बी इन योर शूज़ मीन्स आपकी जगह होना. आई विश आई कुड बी इन योर शूज़, काश मैं तुम्हारी जगह हो पाती. आई विश आई कुड स्टे विथ यू, काश मैं आपके साथ रह पाती. आई विश आई कुड टॉक इन संस्कृत, काश मैं संस्कृत बोल पाती. आई विश आई कुड बी एन एंजल, काश मैं एक एंजल हो पाती. आई विश आई कुड बी योर मदर, काश मैं आपकी माँ होती. आई विश आई कुड टॉक टू गॉड, काश मैं भगवान से बात कर पाती. आई विश आई कुड बी एन इंजीनियर, काश मैं एक इंजीनियर होती. तो ऐसे बहुत सारे काश 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 हमारे तो आपके हर एक के लाइफ में ऐसे काश बहुत है कि काश मैं ऐसा कर पाती, काश मैं आपसे मिल पाती,
आई विश आई कुड बी विथ यू, काश मैं आपके साथ होती. येस, सो दीज आर द विश इन आवर लाइफ. येस, ये हमारे लाईफ के ह्या आपल्या लाईफच्या अपूर्ण इच्छा आहेत, है ना. त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे आय विश आय कुड. ओके, तर अशा आपल्या इच्छा आठवायच्या आहेत की कोणत्या आपल्या इच्छा आहेत आणि त्यांचे वाक्य बनवायचे आहेत. तुम्हाला जर काही अडचण आली तर कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही निश्चितच तुमची हेल्प करू. आणि तुम्हाला जर काही शब्द आठवत नसतील तर तुम्ही गुगलवर शोधूच शकता. फक्त आपल्याला काय करायचं आहे, रोज द्यायचे 15 मिनटं RRC डिजिटलला. तुम्ही आमचा कार्यक्रम सकाळी गुड मॉर्निंग अकोलामध्ये पाहू शकता किंवा सिटी मैत्रीणमध्ये दुपारी बघू शकता. त्याचप्रमाणे RRC डिजिटल चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आमचा कार्यक्रम तुम्ही दिवसात केव्हाही पाहू शकता. एक क्लिक केलं तर तुम्हाला आमचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहता येईल आणि पुन्हा पुन्हा तो ऐकता येईल. जितकं जास्त तुम्ही ऐकाल तितक्या लवकर तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. रोज मी तुम्हाला सांगत असते की मी जे सांगते तर तुमच्या मनाचे सुद्धा वाक्य तुम्ही लिहून पहा. कीप ऑन रायटिंग, आपण मागच्याच सेशनमध्ये शिकलो होतो. कीप ऑन रायटिंग, कीप ऑन रीडिंग, लिहित राहा, वाचत राहा. कीप ऑन लिसनिंग, ऐकत राहा. कीप ऑन प्रॅक्टिसिंग, प्रॅक्टिस करत राहा आणि बघा तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होतं की नाही. मी 100% गॅरंटी देते की तुम्ही जर हे 4 स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं इंग्लिश निश्चित 100% इम्प्रूव्ह होणारच आहे. सो बी विथ RRC सोबत राहा अँड लर्न हाऊ टू स्पीक गुड, सिम्पल अँड फ्लुएंट इन इंग्लिश. आणि जर तुम्ही RRC सोबत राहिलात तर नक्कीच तुम्ही सिम्पल, इझी आणि इम्प्रेसिव्ह इंग्लिश बोलणं लवकर शिकणार आहात. आपण प्रॅक्टिस करतो आहे आणि आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह होतं पण आहे. तुमच्या सूचना आम्हाला मिळत राहत आहेत. तुमच्या कमेंट्स खूप व्हॅल्युएबल आहेत आणि त्याच्याप्रमाणे आम्ही आमच्या कार्यक्रमात अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमचे सजेशन्स, तुमचे सुझाव, तुमचे कमेंट्स आम्हाला देत राहा. त्याच्यामुळे आम्हाला अजून चांगलं करण्याचं प्रोत्साहन मिळतं आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आज पुरती एवढंच. भेटूया उद्याच्या भागात एका नवीन कन्स्ट्रक्शन सोबत आणि एका नवीन टॉपिक सोबत. टिल देन, बाय बाय, गुड, हॅव अ ग्रेट डे. सी यू टुमॉरो ॲट द सेम टाईम. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत. उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल. दर्शकांनो, आपण आताच प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकलोत. आता आपण पाहूयात RRC प्रस्तुत RRC अन्नदाता हा विशेष सदर. बाजारभावातील प्रचंड तफावतीमुळे चर्चेत राहणारा कांदा हा दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात कांदा लागवड खरीप म्हणजेच जुलै व ऑगस्टचा पहिला आठवडा, रांगडा म्हणजेच ऑक्टोबर व नोव्हेंबरचा पहिला आठवडा व रब्बी उन्हाळी म्हणजेच डिसेंबर व जानेवारीचा पहिला आठवडा अशा 3 हंगामात केली जाते. राज्यात खरीप 28%, रांगडा 25 ते 25% तर रब्बी 55 ते 65% क्षेत्रावर कांदा लागवड केली जाते. खरीपातील कांदा साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर, रांगडा कांदा जानेवारी ते मार्च तर रब्बी कांदा मे ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंत बाजारात उपलब्ध होतो. पाहुयात याविषयी आणखी माहिती. रब्बी कांद्याखालील जास्तीचे क्षेत्र तसेच अनुकूल हवामान यामुळे एकूण उत्पादन वाढल्याने रब्बी कांद्याचे बाजारभाव घसरतात व शेतकरी अडचणीत येतात. उपाय म्हणून शेतकरी रब्बी कांद्याची साठवण करतात व असा साठवण केलेला कांदा बाजारभाव वधारल्यावर ग्राहकांना उपलब्ध केला जातो. परंतु साठवणुकीच्या काळात होणारी वजनातील घट, अंकुरण तसेच रोग व किडींची लागण यामुळे मालाचे बाजार मूल्य कमी होते व शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान होते. साठवणुकीदरम्यान कांद्यावर येणारे विविध बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती देण्यात आली आहे. बुरशीजन्य रोग. काळी बुरशी हा रोग ॲस्परजिलस नायझर नावाच्या बुरशीमुळे होतो. कांदा साठवणुकीदरम्यान 38 ते 35 अंश सेंटीग्रेडपेक्षा अधिक तापमान व 78% पेक्षा जास्त आर्द्रता यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. महाराष्ट्रात जुलै ते सप्टेंबर महिन्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे कांदा चाळीत सर्वच ठिकाणी हा रोग आढळतो. कांद्याच्या वरच्या पापुद्र्याच्या आत काळ्या रंगाच्या बुरशीचे असंख्य कुंचके दिसतात.
बुरशीची वाढ होऊन वरच्या 1-2 पापुद्र्यांपर्यंत पोहोचते. कालांतराने कांद्याचा पृष्ठभाग काळा होतो व अशा काजळीयुक्त कांद्याला कमी बाजारभाव मिळतो. माणकूज साठवणुकीत येणाऱ्या अनेक रोगांपैकी हा एक महत्त्वाचा रोग आहे. हा रोग बोट्रायटिस ली नावाच्या बुरशीमुळे होतो. रोगाची लागण काढणीस आलेल्या कांद्याला होते व रोगाची लक्षणे साठवणुकीत दिसू लागतात. या रोगामुळे कांद्याचे 50% नुकसान होऊ शकते. रोगकारक बुरशी कांद्याची मान व काढणीच्या वेळी कांद्याला झालेली इजा यातून आज शिरकाव करते. माणनतीळ पेशी मऊ पडून रोगग्रस्त कांदे सडतात व त्यातून धूसर राखाडी रंगाच्या बुरशीचे आवरण तयार होते. रोगग्रस्त कांदा उभा कापल्यास मानेखळचा भाग शिजल्याप्रमाणे तपकिरी दिसतो. वाढल्यास या रोगाचा अधिक प्रसार होतो. रोगट बियाणामार्फतही हा रोग पसरतो. निळी बुरशी हा रोग पेनिसिलियम नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरुवातीस कांद्यावर पिवळ्या रंगाचे खोलगट चट्टे पडतात व त्यावर हिरवट निळसर बुरशीची वाढ होते. मध्यम तापमान व उच्च आर्द्रता रोगाच्या वाढीस चालना देते. काजळी कोलेटोटिक्रोम सिरियसन्स नावाच्या बुरशीमुळे होणारा हा रोग प्रामुख्याने पांढऱ्या कांद्यामध्ये आढळतो. लाल किंवा पिवळ्या कांद्यात या रोगाची लागण क्वचितच होते आणि लागण झालीच तर ती कांद्याच्या मानेच्या भागापर्यंतच मर्यादित राहते. रोगाची लागण कांदा काढणीपूर्वी शेतातून झालेली असते व त्याची तीव्रता साठवणुकीत वाढते. साठवणुकीत कांद्याच्या बाह्य भागावर काळ्या रंगाचे साधारणतः 1 इंच आकाराचे समकेंद्री वलय असलेले खोलगट चट्टे दिसतात. प्लेट रॉट हा रोग फ्युजिरियम ऑक्सोस्प्लारम नावाच्या शेतातून झालेला असतो, परंतु लक्षणे साठवणुकीत आढळतात. कांद्याच्या मुळाकडच्या भागापासून रोगाची सुरुवात होऊन लाल तपकिरी कूस दिसते. ही कूस कांद्याच्या वरच्या भागाकडे पसरते व त्यावर गुलाबी पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. साठवणुकीदरम्यान अधिक तापमान व अधिक आर्द्रता रोगाच्या वाढीस अनुकूल असते. दर्शकांनो, आत्ताच आपण RRC अन्नदाता हा विषय सदर पाहिला. वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची. उद्या याच वेळी याच ठिकाणी पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही पाहत रहा RRC नेटवर्क. नमस्कार.